सिकंदर आणि महात्मा मनुष्य जीवनाला दिशा देणारी ही कथा आहे। एकदा जग जिंकण्याच्या अहंकाराने निघालेला सिकंदर वाळवंटातून जात असताना पाण्याची तहान लागली। इकडं पाहिलं तर वाळवंट, तिकडं पाहिलं तर वाळवंट, आणि तहानेने तो व्याकुळ झाला। त्या क्षणी समोरून एक साधू महात्मा कमंडलू घेऊन रस्त्याने जात होते। त्या सिकंदराचं लक्ष गेलं आणि त्या महात्म्याला बोलायला लागला, बोले महात्माजी थोडा पाणी चाहिए। त्या महात्म्याने पाणी दिलं। पाणी दिल्याच्या नंतर त्याची तहानच भागली नाही। तो महात्म्याकडे अजून पाणी मागायला लागला। महात्म्याने सांगितलं नाही। मग त्याचा अहंकार जागा झाला सिकंदराचा। तो म्हणे 10 गाव देतो माझे। मग महात्मा बोले नाही। शेवटी सिकंदर म्हटले माझं राज्य घ्या, पण मला अर्धवाटी अजून पाणी द्या। महात्म्याने नाही सांगितलं। सिकंदर विचार करायला लागला की या जगामध्ये जेवढी धावपळ चालू आहे ती पैशासाठी चालू आहे, आणि या जगामध्ये एवढा विरक्त महात्मा। त्या महात्म्याला सिकंदराने विचारलं, बोले महात्माजी संपूर्ण राज्य मी तुम्हाला दिलं, मग तुम्ही का नाकारलं? महात्म्याने इतकं गोड उत्तर दिलं, अरे म्हणे सिकंदरा, ज्या राज्याची किंमत अर्धवाटी पाणी आहे त्या राज्याला घेऊन मी काय करू? म्हणून यातून शिकायला भेटतं, संपत्तीचा अहंकार करू नका। जीवनाची किंमत ही संपत्तीपेक्षा मोठी असते। रामकृष्ण हरी।